राकेशचा फोन आला होता, त्याने भेटायला बोलवलंय. मी जाऊ प्लीज? बाकी कोणालाच पटत नाहीये. प्लीज माझ्या बाजूने विचार कर आणि मग सांग. तुझ्या बाजूने विचार करू? हो. नको जाऊस, तुला खूप त्रास होईल नंतर त्याचा. चहा उतू गेला असता बघ आत्ता. तुझा चहा ठेवलाय, घेशील? तू एकटी होतीस, रात्रभर मुंबईत भटकत होतीस, तेव्हा नाही आली त्याला तुझी आठवण? आणि आता अचानक पुळका आलाय? त्याला गिल्टी वाटत असेल किंवा त्याला जाणीव झाली असेल. तो माझ्याशी वाईट वागला म्हणून मी त्याच्याशी वाईट वागायचं का? मग त्याला वाटणारच ना की मी हिच्याशी जसा वागलो ते योग्य वागलो. नाही, कधीतरी आयुष्यात त्याला ही जाणीव होईल की तो चुकला. मग आता मी त्याच्यासारखी वागून कसं चालेल? मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक? आणि तसंही तो रात्रभर झोपला नाही. डासांचं कॉईल संपलं असेल म्हणून रात्रभर दोघ जण डास मारत बसले असतील. हे मग नेट लावायची ना विंडोला. हे आपण ना आपल्या घरात पण लावून घेऊयात नेट. हे सगळं अगं म्हणजे सगळ्यांचा मूड लाईट होण्यासाठी बोलले मी हे. मला वाटतंय राकेश बदललाय. काय? नाही, हे ना म्हणजे एकदम टिपिकल नवरा बायको सारखं झालं. नवरा मारतोय, शिव्या घालतोय, तरी बायको आपली त्याचीच बाजू घेणार. नाही पण त्यांचं मी समजू शकते, त्यांचा संसार झालेला असतो अनेक वर्ष. पण तुझं काय? साधी 2 दिवसांची पण आठवण नाही तुमची, त्यात तो असा वागलाय. मी असते ना तर ही वेळ आलीच नसती. राकेशनी सुखाने संसार केला असता. काय बोलतोयस कैवल्य? कौतुक करतोय मी तुझं. त्याला असं सगळं सहन करणारी बायको मिळाली आहे ना, म्हणून माजलाय तो राकेश. तुझ्यासारखी अशी खुनशी बायको मिळाली. डोक्यात जाऊ नकोस कैवल्य आता. एक मिनिट मिनल. अरे कैवल्य, ही वेळ काय सार्केस्टिकली बोलायची आहे का? अरे खरंच एक मिनिट थांब जरा. आणि तू ग रेश्मा, तू तुझी सुजाण आहेस ना, मग घे तुझा तो निर्णय. तुला वाटतंय ना राकेशला भेटायला जावं, जा भेटायला. ठीक आहे रेश्मा, जा तू. पण एक लक्षात घे, तू गेली ना तर आपला संबंध संपला. आपला पण. ठीक आहे, नाही जाणार मी. तुम्ही रागवू नका. पण मला असं वाटतं त्याला दुसरा चान्स द्यायचा नाहीये. हे बघ रेश्मा, तो राकेश अतिशय बेजबाबदार आणि स्वार्थी आहे. आई वडिलांचे पैसे मिळावेत म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. आता तो स्वतःची गर्लफ्रेंड सोडायलाही तयार नाहीये. अशा माणसावर तू कसा विश्वास ठेवणार आहे? हे बघ, तू त्याला भेटायला गेलीस तर उद्या तुलाच त्रास होणार आहे. तुला त्रास होऊ नये असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. रेश्मा, मला माहितीये आम्ही तुला कधी कधी खूप त्रास देतो, इरिटेट करतो. पण आम्ही आता तुला आमच्यातलं एक मानतो रेश्मा. आम्हाला सगळ्यांना काळजी वाटते तुझी. प्लीज प्लीज आम्हाला रात्रभर कापसाचे बोळे कानात घालून झोपायला लावू नकोस.